नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला ह्या लुकपासून हा लुक कसा तयार केला तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर नेक्स्ट वीकमध्ये गुढीपाडवा येतच आहे. तर गुढीपाडव्यासाठी मस्त आणि झटापट होणारा 10 मिनिटाच्या आत होणारा मेकअप मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. मी साधी सिंपल हेअरस्टाईल आधीच करून घेतलेली आहे. मेकअप करायच्या अगोदर मी माझं फेस हे स्वच्छ फेसवॉशने धुवून घेतलं आहे. मेकअप करायच्या अगोदर आपला बेस चांगला असेल ना तर मेकअप खूप छान काळ टिकतो. त्यासाठी मी इथे ना पहिल्यांदा प्रायमर लावून घेते. प्रायमर लावल्याने काय होतं माहिती आहे का, आपला जो मेकअप आहे तो जास्त काळ टिकतो. आपल्या चेहऱ्यावरती पोअर्स असतात ते भरून काढायचं काम मी प्रायमर करतो. आणि चेहऱ्यावरचे ना सुरकुत्या जे डाग असतात ना ते लपवण्याचं काम मी प्रायमर करत असतं. मेकअप करायच्या अगोदर प्रायमर लावणे हे गरजेचंच आहे. तर प्रायमरमध्ये खूप प्रकारचे प्रायमर येतात. मी ना माझ्या चेहऱ्याला सूट होईल असं स्वस्तातलं स्वस्त प्रायमर हे इनसाइडचं वापरते. 3 in 1 आहे हे जे इनसाइडचं प्रायमर आहे ना ते मॉइश्चरायझरचं पण काम करतं, स्किन प्रोटेक्टचं पण काम करतं. एका प्रोडक्टमध्येच तुम्हाला 3 बेनिफिट भेटणार आहेत. तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा, प्रायमर लावा, काही गरज नाही. फक्त हे एकामध्येच तिन्हीचे बेनिफिट्स आहेत. त्यामुळे मी हे कायम लावते. त्यानंतर इथे मी नेक्स्ट स्टेप आहे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट यूज करते. हे पण स्वस्तातलं आहे, 240ला पूर्ण हे भेटतं. हे ना मल्टीपर्पज आहे. त्यामध्ये ना तुम्ही करेक्टर करू शकता, काउंटरिंग करू शकता, कन्सिलर पण म्हणून ह्याचा वापर करू शकता. हे 6 शेडमध्ये येतं. एकाच प्रोडक्टमध्ये तुम्हाला 3चं काम करून भेटणार आहे. मला डार्क सर्कल आहेत तर मी डार्क सर्कलसाठी हे ऑरेंजचं करेक्टर यूज करते. तुम्ही तुमच्या स्किनला जे सूट होईल ते तुम्ही करेक्टर यूज करू शकता. मला इथे ऑरेंज करेक्टर जातं त्यामुळे मी माझ्या डार्क सर्कलच्या खाली ऑरेंज करेक्टर लावून घेते. त्यानंतर मी लावते कन्सिलर. कन्सिलर हे काय काम करतं, आपले जे डाग आहे, काळे वर्तुळ आहे ते लपवण्याचं काम करतं. जर पिगमेंटेशन असेल ना चेहऱ्यावरती ते पण लपवण्याचं हे कन्सिलर काम करतं. मला जिथे जिथे पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल आहे तिथे मी थोडं थोडं लावून घेते. ना स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते आणि यामध्ये मी 4 नंबरचा शेड यूज करते. तुमच्याकडे जर हे मी यूज करते ते 4 प्रोडक्ट असले तरी पण तुमचा मेकअप हा मस्त होऊ शकतो. आणि इथे मी ब्युटी ब्लेंडर नाही यूज करत, ते मी माझ्या बोटाच्या मदतीनेच हे सगळं ब्लेंड करून घेते, कारण मला बोटाच्या मदतीने जरा इझी पडतं ब्युटी ब्लेंडरपेक्षा. तुम्ही बघू शकता कन्सिलर लावल्यानंतर किती फरक पडलाय चेहऱ्यावरती, डार्क सर्कलमध्ये पण. काही जण अशा पण असतील की बोलत असतील आम्हाला यूज करायला नाही येत, तर शिकल्यानंतरच हे सगळं यूज करता येणार आहे ना. मला पण काही यूज करता येत नव्हतं. शिकून प्रॅक्टिस होऊन हे आपल्यानंतर यूज करता येतं. आधीच कोण शिकून येत नाही तर आपल्याला हे शिकावं लागतं. मला पण मेकअप असा प्रो लेवलचा नाही येत. आपला काम चलाऊ फंक्शन पुरता करणारा असा साधासुद्धा मला मेकअप येतो करता. तेच मी तुमच्याशी शेअर करत असते. त्यानंतर इथे मी पाऊंड्सची बेबी क्रीम यूज करते. ही ना फक्त 80 रुपयाची आहे. ह्यामध्ये ना 2 शेड येतात, तर तुमच्या स्किनला कोणता सूट होते तो तुम्ही शेड घ्या. ही ना खरंच छोटा पॅकेट बडा धमाका आहे. खूप छान कव्हरेज देते. मी कधी पण मेकअप करायचं असेल तर ही क्रीम मी यूज करते, म्हणजे करते. आता थोडीच राहिलेली आहे. तुम्हाला पुढे दिसेलच किती कव्हरेज देते. तर मी अर्ध्या चेहऱ्याला ही लावून दाखवते तुम्हाला. डॉट डॉट करून मी पूर्ण अर्ध्या चेहऱ्याला लावून घेते ही क्रीम. मी जे पण आता प्रोडक्ट यूज केलेले आहेत ना ते स्वस्त यूज केलेले आहेत आणि स्वस्त असून पण त्याचा रिझल्ट खूप छान आहे, म्हणून मी हे प्रोडक्ट यूज करते. जो पण डोळ्याचा वरचा भाग आहे तिथे पण हे पूर्ण क्रीम लावून घेते. ब्लेंडिंग चांगलं झालं ना तर पूर्ण जे क्रीम आहे ना ती चांगली बसते. ब्लेंड चांगलं करायचं आणि तुम्ही ब्लेंडर पण वापरू शकता, पण मला हाताने चांगलं ब्लेंड करता येतं. फास्ट चांगलं ब्लेंड होतं म्हणून मी हातानेच ब्लेंड करते. तुम्ही बघू शकता दोन्हीकडचा रिझल्ट काय आहे तो. इकडचा पूर्ण इकडचा डोळा बघा आणि इकडचा डोळा बघा. खूप छान रिझल्ट आला आहे दोन्हीमध्ये. त्यानंतर मी पलीकडच्या साईडला पण पूर्ण क्रीम लावून घेते आणि मानेला पण लावून घेते. असं नको व्हायला की पूर्ण फेस हे गोरं झाले आणि मानेचा पूर्ण भाग खालचा काळवटला आहे. तर पूर्ण मानेला, कानाला, पूर्ण ह्याला आपण चेहऱ्याला जसं मेकअप करू तिथे पण दोन्ही भागाला पण दोन्ही साईडला पण मेकअप करून घ्यायचा. पूर्ण हे फेस आपलं इव्हन टोन दिसलं पाहिजे. त्यानंतर लास्टचा पार्ट आहे तो आपला मेकअप लॉक करायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी इथं फिटमेची मेबलिनची फिटमेची मॅटी पोअरलेस कंट्रोल पावडर यूज करते. ती ना मला फक्त 128 रुपीजला भेटली, पण खूप छान कव्हरेज देते. बघा माझा चेहऱ्यामध्ये काय फरक वाटतोय तो. पूर्ण मानेला नंतर कानाला वगैरे सगळीकडे ही पावडर लावून घेते मी. एकदा मेकअप आपला छानपैकी लॉक झाला ना नंतर त्याला हळूहळू ग्लो यायला सुरुवात होते. तर इथे मी सगळीकडे पावडर यूज करून घेते. त्यानंतर ना आपल्याला लिप मॉइश्चरायझर करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मी हिमालयाचं लिप बाम वापरते. असंच जर आपण डायरेक्ट
लिपस्टिक अप्लाय केली ना ती पूर्ण ड्राय होऊन जाते आणि जर तुम्ही लिप बाम यूज करून त्यावरती लिपस्टिक अप्लाय केली ना ती पूर्ण सॉफ्ट आणि निघणार नाही. तुम्ही एकदा यूज करून बघा तशी. त्यानंतर लिप बाम लावून घेतल्यानंतर त्यानंतर इथे मी लॅक्मेची लिपस्टिक यूज करते. ही मला माझ्या बहिणीने गिफ्ट केली होती. ती ना थोडी डार्क आहे त्यामुळं मी हातानेच लावते, कारण जास्त मी डायरेक्ट लावायला गेले ना तर ती खूप सारी बसते आणि मला डार्क लिपस्टिक नको आहे. मला साधा सिंपल मेकअप करायचा आहे. त्यामुळे मी थोडीशी बोटावरती घेऊन लावून घेते. त्यानंतर इथे मी लिप लायनर यूज करते. हे मी झुडिओमधून लिप लायनर घेतलं आहे. लिप लायनर हे काय काम करतं की आपल्या ओठांना आकार देण्याचं काम करतं. जी लिपस्टिक आहे आपण जी लावतो ती दीर्घकाळ टिकावी या पसरू नये त्यासाठी लिप लायनरचा वापर केला जातो. तर इथे मी सगळीकडे मस्त बघा लिप लायनर लावून घेते. लिप लायनर लावल्यानंतर ना एक मस्त असं ओठांना आपले आकार येतो. त्यानंतर अजून थोडीशी लिपस्टिक लावून घेते मी वरून. अजून थोडं मला डार्क हवं होतं. त्यानंतर इथे मी टिंटचा वापर करते गालासाठी. त्या आपण ब्लश पण म्हणू शकतो. लावल्याने काय होतं माहिती आहे का, आपल्याला एक नॅचरल आणि मऊ आणि ताजातवाना लुक भेटतो. म्हणजे एक थोडासा कलर एक येतो. तुम्हाला लावून दाखवते इथे बघा. थोडासा आपण गालाच्या वरच्या साईडला लावून घ्यायचा आणि तो पूर्ण असा ब्लेंड करायचा. हा लिपसाठी पण यूज करता येतो आणि चिकसाठी पण यूज करता येतो. टिंट हा चांगला ब्लेंड केला ना मग चांगला दिसतो तो. मी चांगला हाताने ब्लेंड करून घेते. बघा तुम्ही कशी ब्लेंड करते. बघू शकता तुम्ही की एक थोडासा असा कलर आला आहे गालावरती आणि नोजवरती पण थोडासा लावून घेते. त्यानंतर डोळ्याच्या वरती पण मी लावून घेते. मी आय मेकअपसाठी फक्त हे टिंटच लावणार आहे वरती. दोन्हीकडे पण थोडा थोडा टिंट लावून घेते. मला ना गालावरती असे ब्लश लावायला आवडतं म्हणून मी हे लावत असते. त्यानंतरचा मेन पार्ट म्हणजे काजल लावायचा. तर हे मी नायकाचं काजल पेन्सिल यूज करते. मी जास्त करून काजल पेन्सिल यूज नाही करत. मी करायचं असेल तर आयलायनर लावते, कारण माझे डार्क सर्कल आहेत आणि डार्क सर्कलमध्ये काजळ लावलं तर ते अजून पसरतं. त्यामुळे जास्त डार्क दिसतात माझे डार्क सर्कल. त्यामुळे मी काजळ लावायचं अवॉइड करते. मी आयलायनर लावते. तर इथे मी काजळ लावणार होते आज आणि मी काजळ लावल्यानंतर मी वरच्या साईडला पण लावते. त्यामुळे डोळे कसे मोठे आणि उठावदार दिसतात. तर बघू शकता तुम्ही मी लावल्यानंतर किती फरक येतो आहे. वरून पण तशी जसं सेम आपण खाली काजळ लावले तसं वरती पण सेम थोडं थोडं असं लावून घ्यायचं. आयलायनर लावायची गरज नाही पडणार नंतर. त्यानंतरचा मेन पार्ट हा टिकली. छोटीशी मी टिकली सूट होते ती लावून घेते मस्त अशी. त्यानंतर थोडंसं मला काहीतरी मिसिंग वाटतंय तर सिंदूर पण लावून घेते मी. सिंदूर लावल्यानंतर अजून आपला मेकअप उठावदार दिसतो, त्यामुळे मी सिंदूर पण लावते. आणि त्यानंतर माझ्या आंबाड्याला एक वेणी छोटीवाली. तर अशा प्रकारे हा माझा 10 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण मेकअप रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. आणि सणासुदीला इतकी कामाची घाई असते, त्यामध्ये मेकअप करायचं म्हटलं खरं मुश्किल असतं बायकांसाठी. तर असे छोटे छोटे प्रोडक्ट वापरून मस्त 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही करू शकता तुमचा पण मेकअप. जर तुम्हाला तर आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो आवडला तर नक्की 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 सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. तर तोपर्यंत भेटू नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय आणि टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या.